मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. खरं म्हणजे मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आरक्षणाच्या संदर्भातला जे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्यामध्ये विशेष करून या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक आहे. मागे मी एकदा या संदर्भात पूर्वी असं वक्तव्य केलं आणि अनेक वेळा बोललो की ते मुख्यमंत्री असताना मागच्या काळामध्ये 14 ते 19 मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहिलं. अतिशय प्रामाणिक भावनेनं राज्यातल्या मराठा बांधवांनी काढलेले जे मोर्चे आहेत त्या सगळ्या भावना लक्षात घेऊन केलेली कार्यवाही. दुर्दैवानं मधल्या काळामध्ये जे महाविकास आघाडी सरकार आलं त्यांच्या निष्क्रियतेमुळे ते आरक्षण दिलं. नंतर पुन्हा एकदा तो आपल्या सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न सुरू केला. मध्यंतरी आपण माननीय जरांगे पाटलांची मागणी होती हैदराबाद गॅझेट ते जाहीर करावं, ते आपण जाहीर केलं. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात त्यांची मागणी होती. जे शहीद झालेली जी कुटुंबातल्या मुलाला नोकरी देण्याचा प्रश्न होता. सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावं त्याची मागणी अजून आहे. त्यांच्याशी मध्यंतरी बोललो मी या सगळ्या विषयाबद्दल, काय काय कार्यवाही सुरू होते. आणि 2 दिवसापूर्वी सातत्यानंच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समवेत आहे. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार. पण दुसरीकडे त्यांचं म्हणणं असंही आहे की 94 साली जे ओबीसींना आरक्षण दिलं गेलं फूड जाती म्हणून, तसंच मराठ्यांनाही कुणबी म्हणून का ओबीसी मधून आरक्षण दिलं जात नाही आणि ते दिलं जावं यासाठी हा शेवटचा लढा जाणार आहे. नाही, मी म्हटल्याप्रमाणे काय की बऱ्याच अनेक कायदेशीर नंतर लढाई झाल्या. नंतर आरक्षणाची टक्केवारी ठरली, किती टक्क्यापर्यंत आरक्षण द्यावं त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने आता शिक्कामोर्तब केलेला आहे. आता या कायद्याच्या चौकटीत जाऊनच निर्णय करावा लागेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ती 14 ते 19 मध्ये घेतली, आता तेच घेतलं. आज त्यांच्यामुळेच आता आपण इतकं पुढे चाललो. मात्र मला वाटतं मी जरांगे पाटलांना मी 2 दिवसापूर्वी विनंती केली की आता उपोषण हा काही त्याला मार्ग नाही आहे. बहुतांशी त्यांच्या मागण्या मी सकारात्मकरित्या काही मान्य केल्या आहेत, काही कार्यवाही सुरू आहेत आणि शेवटी समाजाकरता अतिशय प्रभावीपणे ते त्या पद्धतीने त्यांनी संघर्ष केला. तो सर्व समाजामध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भावना सुद्धा आहे. उपसमिती अध्यक्ष म्हणून आम्ही जी कार्यवाही केली वेळोवेळी त्याची त्यांना कल्पना दिलेली आहे. तरी मी आणखीन या विषया संदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यांना उद्या भेटून मी चर्चा करणार. मात्र आपण जर आजची पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी फडणवीसांना ते टार्गेट करताना दिसत आहेत की आतापर्यंतच सगळ्यात क्रूर सरकार हे आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे जर मंत्री त्यांना भेटायला गेले तर त्यांना टार्गेट फडणवीस करतात अशा पद्धतीचं देखील. नाही, असं आहे की मला वाटतं माननीय जरांगे पाटलांचा जो तरी काही आरोप केला तो गैरसमजूत नाही. म्हणून म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जर खरं मुख्य काम कोणी केलं असेल आणि ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर माननीय देवेंद्रजींनी केलं. हे सगळं सुट आहे. आता सुद्धा ह्या मागच्या आंदोलनामध्ये मुंबईला जे काही निर्णय आपण केले माननीय मुख्यमंत्री जरी त्याची संदर्भ घोषणा केलेली आणि माझ्यावर जबाबदारी अध्यक्ष म्हणून दिली पण या पाठीमागे त्यांची भूमिका सकारात्मक होती आहे, उद्या राहणार आहे. मला वाटतं पाटलांनी माझी त्यांना विनंती आहे की फडणवीस साहेबांना आता आपण काही टार्गेट करण्यापेक्षा किंवा त्या टीका करण्यापेक्षा शेवटी सरकार म्हणून आम्ही उद्या या सगळ्या विषयामध्ये कार्यवाही करणार आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यवाही करतो.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी काय केलं किंवा शिवसेने लोकांनी काय केलं तर आम्ही महायुती सरकार म्हणून काम करतो. त्यामुळे भाजप आहे, सेना आहे, राष्ट्रवादी आहे, ते सगळे महायुती मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो साहेब. मला वाटतं त्यांच्यावर विशिष्ट त्यांना केंद्रबिंदू करून त्यांना त्यांच्यावर टीका करणं काही योग्य नाही आहे. शेवटी हा काय व्यक्तीवर टीका करून हा प्रश्न सुटत नाही. आपण समाजाच्या करता जे आपण लढा उभा केलेला आहे, मला वाटतं त्याचा अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांची टीका करून एकतर आपला जनाधार आपण कमी करतो आहे. कारण ज्यांनी मराठा समाज आरक्षणच दिलं, आज मला वाटतं त्यांना ते श्रेय दिलंच पाहिजे. म्हणून आणखी काही मला वाटतं पाटलांचे गैरसमज झाले असते तुम्ही दूर करतो. ते म्हणतात की 8 ते 10 महिने झाले सातारा गॅजेटच्या संदर्भात जे आक्षेप का काढू शकतो? जसं की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी का झाली आणि सातारा गॅजेट का नेऊ शकत नाही, तर तेच सांगणार उद्या त्याची बटून किती कल्पना द्यायला नाही. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्यापेक्षा त्या अगोदर त्यांना भेटेल मी, मग त्याच्यानंतर मग मी माध्यमांशी बोलेल. ते म्हणतात की माझा जो उष्माघाताने बळी गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील. उद्या तुम्ही जाऊन त्यांची समजूत कसं आहे की म्हणून म्हटलं की केवळ फडणवीस साहेबांना जबाबदार धरून त्यांना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे त्यांचीच भूमिका सकारात्मक म्हणून मला आपण इथपर्यंत आलो आरक्षणामध्ये. त्यामुळे पाटलांनी हा विचार करण्याचं कारण नाही की त्यांच्या उष्माघाताने काही त्यांनी जे वक्तव्य केलंय आम्ही होऊ देणार नाही. त्यांची गरज समाजाला सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून मी त्यांच्याशी बोलताना या सगळ्या त्यांच्या गैरसमजुतीतून त्यांनी केलेल्या वक्तव्य असतील त्याच्यावर निश्चितपणे मी समाधान करतो. या संपूर्ण गोष्टी त्यांना सांगतो आंदोलन थांबवण्याची विनंती. हो, मी अगोदर केली, आपल्या माध्यमातून आजही केली की एक पाऊल आपण पुढे टाकतोय. त्यांनी आंदोलनाची भूमिका जी घेतलेली ती त्यांनी सोडून द्यावी, आंदोलन स्थगित करावं अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो. उद्या समक्ष विनंती करणार. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.